महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। राज्यभरात पडत असलेल्या अविरत पावसामुळे अनेक नद्या इशारा पातळीच्या वर वाहू लागल्या असून विविध जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना समोर आल्यात, तर अनेक भागांमध्ये झाडे कोसळल्याच्या घटना देखील घडल्यात। याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय। मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। रायगड जिल्ह्यातील परिस्थिती अद्यापही गंभीर असून गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भाग जलमय झालेत। सावित्री, कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून काही ठिकाणी त्या इशारा पातळीपेक्षा अधिक वेगाने वाहत आहेत। महाड, रोहा, नागोठणे, पेन आणि खोपोली या शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी साचले होते। काही भागांमध्ये पाण्याची पातळी किंचित कमी झाल्याचं दिसून येत असलं तरी अनेक गावांमध्ये अजूनही पाणी साचल्यानं नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। रायगड जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये घरे, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी तैनात झाली असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातंय। अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। काही गावांचा संपर्कही तात्पुरता तुटल्याची माहिती समोर आली आहे। तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई महानगर परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवनावरती मोठा परिणाम झालाय। अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून काही प्रमुख महामार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे। मुंबईसह अनेक इतर जिल्ह्यांमध्ये दुर्घटनांची मालिका सुरू आहे। रविवारी मानखुर्दच्या जनता नगर परिसरात 3 मजली कच्ची चाळ कोसळली। या ढिगाऱ्याखाली 5 लहान मुलांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्यासमोर मोठी दरड कोसळली असून पुढील आदेश येईपर्यंत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे। ठाणे, मीरा भाईंदर आणि नालासोपारा परिसरात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग आणि पत्रे उडण्याच्या घटना देखील घडल्या। तर सातारा जिल्ह्यातील ताथवडे घाटात एका 4 चाकी वाहनावर दरड कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातात गाडीतील चालकाचा जागीच मृत्यू झाला। तर नेरळ, माथेरान आणि पनवेल परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून जाण्याच्या काही घटना सुद्धा घडल्यात। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। वसई, नालासोपारा आणि विक्रोळी परिसरातील रुळांवर पाणी साचल्यामुळे काही लोकल धीम्या गतीने चालवले जात आहेत। तिकडे मंकी घाटात आणि कर्जत लोणावळ्या दरम्यान घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 16 महत्त्वाच्या रेल्वे गाड्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या आहेत। यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस तसेच इंटरसिटी एक्सप्रेस यांसारख्या दररोज हजारो प्रवासी वाहून नेणाऱ्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे। तसेच धुळे मुंबई एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे। प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या स्थितीची खात्री करण्याचा सल्ला देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाली आहेत। यामध्ये प्रामुख्याने रायगडमधील मोरबे व शीळ धरण तसेच लोणावळ्याचे भुशी आणि विरारचे पापडखिंडी धरण तुडुंब भरून वाहत आहेत। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा आणि भातसा धरणं ओव्हरफ्लो होऊ लागले। ही धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा मांडली जाते। भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला असून विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे।
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांमध्ये आणि दिवसात अतिवृष्टीसह ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। या संभाव्य धोक्याचा विचार करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तातडीनं विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक खासगी कार्यालयांना कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत। तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या निर्णयामुळे नागरिकांची अनावश्यक हालचाल कमी होईल आणि संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीत जीवितहानी टाळता येईल असा प्रशासनाचा विश्वास आहे। मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन आज मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड येथील शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिली असली तरी ऑनलाईन शाळा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। विशेषतः झाडे, जीर्ण इमारती, मोठे जाहिरात फलक, विद्युत खांब आणि इतर धोकादायक संरचनांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आलाय। जोरदार वाऱ्यांमुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यानं झाडांच्या खाली वाहने उभी न करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत। समुद्रात भरतीच्या वेळी लाटांची उंची वाढण्याची शक्यता असल्यानं समुद्र किनाऱ्यांवर जाणे टाळावे असे प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे। तसेच नाले, पाणथळ जागा आणि पूरग्रस्त भागांमध्ये जाण्यापासून नागरिकांनी स्वतःला दूर ठेवावे असाही इशारा देण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमे आणि सरकारी संस्थांकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा असं सांगण्यात आलंय। हवामान विभाग, महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्यासाठी बीएमसीनं 1916 हा मदत क्रमांक सक्रिय ठेवलाय। तसेच कोणत्याही प्रकारच्या आपत्ती, पूरस्थिती, झाडे कोसळणे, इमारतींना धोका किंवा इतर आपत्कालीन घटनांची माहिती नागरिकांनी त्वरित या क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। सध्या मुंबई आणि परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएमसीनं आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि इतर शासकीय विभागांमध्ये सुमारे 15,000 अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत। विविध भागांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारी सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेत आहेत। संभाव्य संकट टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरातील वातावरणातील स्थिती आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रात आणखी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम राहू शकते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे, अनावश्यक प्रवास टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे। विशेषतः पूरप्रवण आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत।